तालुक्यातील सर्व कार्यकर्ते, आदरणीय साहेबरावजी दरेकर नाना, या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे शिरूरचे तालुकाध्यक्ष आदरणीय आप्पा, पाटोद्याचे तालुकाध्यक्ष भागवतराव येवले, आमचे विधानसभा प्रमुख महेंद्र तात्या गर्जे, तसेच प्रकाशराव खेडकर, जुने जाणते आणि माझे मार्गदर्शक कल्याणराव पोकळे, माझे मित्र संजयराव नवरे पाटील, उद्धव बापू, गंगाना धोंडे, या गावचे माजी नगराध्यक्ष, तसेच श्री अरुण भैया निकाळजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रमुख, तसेच आदिनाथरावजी सानप, प्रदेशाध्यक्ष श्री काकडे साहेब, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, हे पाणी इकडे एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख श्री जालिंदरराव वांड्रे, आमचे गटप्रमुख श्री आमचे संदीप ठाकर, श्री
देशाचे पंतप्रधान आणि आमचे सर्व राज्यात खाली बस ना, मागे सरक ना, खाली बस, कॅमेरावाले जरा सरक मागे सरका ना, खाली बसा ना, हे पप्पा स्टेजवरचे जरा इकडं मागे सरका. जाऊ द्या, नाही सगळ्यांना का उभं राहणं काय कारण शक्य नाही. पण हे झेंडावाले वर झेंडा धरदार वर, नाही तर ते तिकडं झेंडा नेऊन लाव पलीकडं, पलीकडे घे झेंडा तो असा करा. हे पुढचे खाली बसा, ते योगेश बसा म्हणतोय ते बसा. इकडे जागा द्या, 5-6 नाही. लवकर 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 वर या, वर तिथे बसायचंय का वरती यायचं? हा बसा खाली. चला बाकीच्या मागासारखा बसू देता ना. तर बघा, उन्माद नावाचा जो शब्द आहे, उन्माद, विजयाचा उन्माद आला नाही पाहिजे. लोकांनी एवढा उपकार केला आपल्यावर, एवढा उपकार. थोडं थोडं मागासारखा, अरे थोडं हे आमच्या दसाचं शरद ना माग शरद बस मागे सरा. माणसाला बसू द्या, महिलांना इज्जत देणं हे आमचं काम आहे. अरे लाडक्या बहिणींना निदान बसायला तरी जागा द्या. लाडक्या बहिणींनी कल्याण केलं राज्यात. आणि तुम्हाला मी सांगतो, उन्माद करायचा नाही, कोणाला शिवीगाळ करायची नाही. विरोधी असला तरी त्याला काही बोलायचं नाही. आजचा विरोधक कदाचित भविष्यात तो पुन्हा आपल्या बरोबर येऊ शकतो. आणि नका काय आहे ना, त्याची गरज नाही, पण त्याला हिणवू नका, गरज नाही, आपली ती संस्कृती नाही. आणि कुणाच्या दारात जाऊन फटाकडा वाजवू नका. हे अरे फटाकडेवाले हितलेच बंद करायला का? हे गणेश माऊली काय कोणी सांगितलं? हे त्याला म्हणा तशी सुपारी देऊ भाऊ, वाजवू नको. हे अरे वाजवणारा ऐकतोय का? हे वाजवणाऱ्या, हे वाजवू नको. संपल्यावर वाजव, ते बी 2-4च वाजव. अरे कोणाच्या घरातले कुत्रे सुद्धा घाबरत असतील का तुमच्या एवढा? माझं म्हणणं आहे, कोणाला हिणवू नका, कोणाला नाव ठेवू नका. गरज राहिलेली नाही. आता एकटे आपण 51% मत आपल्याला एकट्याला पडले. क्लिअर पॉझिटिव्ह मतांनी आपण निवडून आलो. निगेटिव्ह मतातून किंवा फ्रॅक्शन ऑफ वोट मुळे जे लोक निवडून आणता येतात त्यांनी उन्माद करावा. आपण उन्माद करू नये. आपण शांततेत राहावं, आपल्या गावी जावं आणि उद्याच्याला एक काम करा, माझ्यासाठी तेवढं तरी करा कार्यकर्ते. मी सांगतो, उद्या सकाळी प्रत्येकाने आपापल्या गावातल्या प्रत्येक दारात जा आणि त्याचा आभार माना. मत देणाराचा बी आभार माना आणि दिलं नाही त्याचा बी आभार माना. जो देंगा उसका भी भला, नहीं देंगा उसका भी. त्यामुळं अरे पोस्टर काढून टाका ना, हे किंग इज बँक लोकांना दिसू दे ना. तर
प्रत्येकाच्या घरी जा, माझ्यासाठी जा आणि तुम्ही नाही गेले तर मला सांगा, माझे जामगावचे लोक 100% जाऊन येतील. त्यांच्या पायात पाठवून मी सगळ्यांना म्हणेन की तुम्ही दारात जा, त्यांच्या पाया पडा आणि विनंती करा की तुम्ही आभार माना की मायबाप तुम्ही दिलेल्या 1 मतामुळं सुरेश धस जवळपास 1,40,000च्या पुढे मत पडले. 2,40,000 पैकी 1,40,000च्या वरती मत एकट्या सुरेश धसला पडलेली आणि बाकीच्या सगळ्यांना माझ्या एवढी बेरीज होत नाही. मी 1,40,000 वाला आहे आणि मागचा उमेदवार जे 76 वर्षाचे पहिलवान आहेत, त्यांना 60,000 मत पडले. 60,000. सगळ्यात मागचा उमेदवार 60. मी अगोदरच म्हणलं होतं की यांचं माझं अंतर फार राहील. लोकांनी थोडं थडकं नाही 80,000चं अंतर पाडलेलं आहे. आणि मी बोलतो ह्यांच्यावर जरा थांबाने फार भारी. आता मी काल सकाळी अगोदरच्या शेवटच्या सभेत सुद्धा तुम्हाला बोललो होतो, या राज्यामध्ये मवियाचे 100च्या आत सीट येतील. अगोदर बोललो होतो. राजकारणाची अक्कल फक्त मतदारसंघापुरती नाही, जरा बाहेर सुद्धा सुरेश धसला आहे. मी अगोदरच म्हणलं होतं अंडर 100, मला वाटतं 56 का 60 मध्ये घोट मारते. बडे बडे लोक पाडलेत लोकांनी. बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव झालाय, पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय आणि मी अजून कोण आलंय कोण बघितलंच नाही. मी म्हणलं आपल्या पुरतं बघा, सगळीकडून संकट आमच्यावरच येते. कुणाचं पॅट्रियाट उडतंय की आमच्यावरच येते. त्याच्यामुळे आपल्यावरती पॅट्रियाट नको म्हणून या ठिकाणी मी काही बोललो नाही. खुंटेफळ साठवण तलाव, खुंटेफळची शिंपोऱ्यापासूनची योजना 1.68 TMC पाणी आले. राहिलेलं 4 TMC पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्यासाठी जे पश्चिम घाटाचं पाणी मिळाले 55 TMC, त्यातलं पाटोदा आणि शिरूर साठी मी लिफ्ट करून जायकवाडीतून पाणी आणून हे दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम कसे होतील. आणि सिंदफणाच्या उंचीपासून गवखेलच्या आणि ठोंबळ सांगवीच्या साठवण तलावापर्यंत जे अपूर्ण काम आहेत ते काम मी पूर्ण करील. मी पैठण पंढरपूरचा रस्ता जो अनेक वर्षापासून रखडून पडला, पाटोदा आणि शिरूर तालुक्याचं जे विकासाचं प्रमुख साधन आहे, त्या साधनाला थांबना बाबा. अरे हे काय झोपेत चावत आहे का? जायचं पैठण पंढरपूरचा रस्ता मी पूर्ण करेल लवकरात लवकर. गडकरी साहेबांनी जे जे रस्त्याचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करेल. मी नांदूर पासून ते माझ्या बळेवाडी वाळूंच्या पुढापर्यंत जिथून जिथून सुरत चेन्नई रस्ता जातोय ते आवाज कमी कर. ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झालंय, माझ्याकडे लक्ष दे नसतो. तुला पुढारी व्हायचंय का? सूरत चेन्नई ह्याला आवाज फिरवा, इधर को आवाज घुमाव. एवढंच लावलंय का? ज्या ज्या अडचणी कुंभेफळच्या लोकांच्या आल्यात, नांदूरच्या लोकांच्या आल्यात, बालेवाडीच्या लोकांच्या आल्यात, खुंटेफळच्या माझ्या चिंचोलीच्या असू द्या,
तिथून पुढे सावरखेडाचे असो, शिरापूरच्या लोकांची अडचण आहे. तिथून टाकळी असेल, निमगाव चोबा असेल, शिराळचा काही भाग, गिरडीचा भाग आहे, हिमनगावचे आमचे शेतकरी आहेत. तिथून पुढे मला वाटतं चिखलीचे शेतकरी आहेत आणि वाळजाचे सुद्धा शेतकरी आहेत. ज्यांनी या भूसंपादनामध्ये लबाड्या केलेल्या, लबाडांना पैसे नाही मिळून देणार. तो गरीब शेतकरी, त्या गरीब शेतकऱ्यावर ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्यावर अन्याय मी होऊन देणार नाही. आणि जो सुरत, चेन्नई आणि संभाजीनगर, पुणे हा जो क्रॉस होतोय आपल्या भातोडीच्या पलीकडे, दावला वडगावच्या पलीकड, तिथपासून ते आष्टी पर्यंत, आणि मला पुढचं जामखेडचं नाही पण आष्टी तालुक्यापर्यंतचा हद्दीचा हा जो रस्ता आहे, हा रस्ता मी 12 मीटर सिमेंटचा करून दाखवेल. आणि जो दावला वडगाव पासून उकंड्यापर्यंत माग मसोबाच्या वाडीला 4 मारवाडी समाजाची माणसं एकाच कुटुंबातली खलास झाली. असे परत दुर्घटना होऊ नये, वेडी वाकडी वळणे आहेत. आमची कारखेलला तसंच आहे, मसोबाच्या वाडीला तसंच, उंदरखेला पशी तसंच, पुढं धामणगाव पशी तसंच, डोळखान आणि शेवटपर्यंत डोंगरकिणी पासून पुढपर्यंत जो रस्ता जातोय, हा रस्ता सुद्धा या जो सुरत चेन्नई मार्ग आहे त्या मार्गाला जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल. हा शब्द त्या ठिकाणी मी देतो. रेल्वेचे सुद्धा भूसंपादनाचे प्रश्न आहेत, ते सुद्धा सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि मी शब्द दिलाय तुम्हाला, आष्टी तालुक्यामध्ये कारखान्याची निर्मिती लवकरच करेल. हे सगळं केलंय. आयएम आता फक्त 4-2 दिवसात माझ्या हातात पडणार आहे. ते पडल्याबरोबर मी अंभोऱ्याला कारखान्याची निर्मिती सुरू करेल. हे पण नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आयएम मला मिळालेला आहे माननीय पियुष गोयल साहेब, आणि वरती त्या ठिकाणी लवकरात लवकर आणून त्याचा मार्ग मी या ठिकाणी काढणार आहे. शिरूरचा डेपो असेल, पाटोद्याचे आणखी काय प्रश्न असतील, सगळे प्रश्न सांगत नाहीत, तोंडपाठ प्रश्न झाले. वन्यजीवच्या बाबतीतला जो अडचण आहे, वन्यजीवच्या बाबतीतली अडचण सुद्धा नायगाव मयूर अभयारण्याचे जे 4200 हेक्टर क्षेत्र आहे, काय करू ना, महिंद्याचा बी रस्ता करू, महिंद्याचा रस्ता करू, आणि काही अडचण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सेंटरला पुतळा करण्याची फाईल गेलेली, ती सुद्धा मी करेल. बाबासाहेब आंबेडकर यांचं भूषण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तर 5 वर्षाच्या लेकरापासून 80 वर्षाच्या माणसाचं रक्त सळसळतं. असं जगात, या जगात फक्त एकच व्यक्ती आहे, एकच व्यक्ती या जगात आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, हे जे आमचे घोषणा आहेत, या घोषणांच्यासाठी त्यांचा मान सन्मान वाढेल असंच काम मी या ठिकाणी करेल बरं का. आणि वन्यजीव बरोबर रानडुकरांचा सुद्धा मी बंदोबस्त करेल. इथले आमदार काय म्हणले होते, 10 पिंजरे आलेत, कोणी बी फोन करा, पिंजरा हवाय, लगेच पिंजरा लगेच तुमच्या गावाला येईल. फक्त त्याला झडाझडीला 4 माणसं लागतात मजूर, तेवढे द्या आणि फक्त 50 किलो मका द्या. बाकी सगळं वाहतुकीचं आमचं आम्ही करू. आणि ते पकडल्याच्या नंतर ते वडर समाजाचे माझे बांधव आहेत, ते सगळे ते घेऊन जातात. त्याला आडवं काय पडू नका. आणि एखाद्याला कोणाला तिखट दिवाळी साजरी करू वाटली तर साजरी करा, पण माल देऊन करा, फोकट नका करू. त्या गरिबांना पैसे द्या. वडर समाजाचे आमचे जे लोक आहेत त्यांना पैसे द्या, एवढीच माझी विनंती आहे. आणि तुम्हाला मी सांगतो,
रान जनावरांचा मी तो शब्द वापरणार नाहीत. काही धार्मिक बांधवांना तो शब्द जमत नाही म्हणून मी डबल तो शब्द वापरणार नाही. परंतु माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत आपल्या इकडं. कवा बी नको ना फुकू. अरे हे आमुष्याला जलमले का रे? गपना तुझं उचल आता ते डबड बाद झालं. शिल्लक राहिलेले पैसे तसेच द्यायला भाषणाच्या ह्याच्यात फुर्र करतो. जिथं मारायचं तिथंच मारायची ना. तर माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत. या माणसातल्या रान जनावरांचा सुद्धा मी बंदोबस्त करेन. माझी विनंती, बऱ्याच जणांनी माझ्या विरोधात गटकारस्थानं केली. हे पाडला पाहिजे, त्याला निवडून येऊन नाही दिला पाहिजे. हे निवडून आला तर आमका होईल तमका होईल. अरे माझ्या जीवनात राजकीय मध्ये मी अशा कधी खेळ्या कृत्या नाही केल्या. इमानतदारीला लोकसभेला मी काम केलं. छाती ठोकपणे मी समाज नाराज असताना सुद्धा माझ्या स्वतःचा समाज मी अंगाज 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 में 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 अंगाज में
यांचे सगळे माणसं त्यावेळेस बजरंग बाप्पाचं काम करीत होते. यांचे आव हेतून तिथून नाव बघा. शिरूर तालुक्यातले आजीनाथ, उमरवाड्याचा आजीनाथ का आजीनाथ गवळे कोणाचं काम करत होता मागच्या लोकसभेत. ठक्षण तुपे कोणाचं काम करत, किशोर खोले कोणाचं काम करत होते. आणि मग हे तर भीमराव धोंडेंचे गोचिड. आता बी ते कोणाबरोबर आहेत. आता धोंडे साहेबांच्या शिट्टीचा प्रचार करते हेच लोक. मी हे वेळ त्यावेळेस प्रीतमताईच्या वेळेस कुठे गेलते, मीच होतो. त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता. भीमराव धोंडे 11 वाजता निघायचे, 3 छावण्यावर भेट द्यायचे, पुन्हा यायचे. अरे अर्ध आयुष्य झोपेत गेलं तुझं. शिकवायला निघाला अर्ध आयुष्य झोपेत आणि कशा कशात गेलं. आता ताटको उघड. अरे खरंच ह्या फाकड्याने मनात घेतला ना पुढचं उर्वरित आयुष्य जेल मध्ये जाईल. हातभर नाही पार 2 हात पुराणी एवढं घपाळ आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी काढलं नाही कधी. माझी नियत नाही ती. आणि तुम्ही म्हणता बाई पकडली नामके पकडले. अरे मी जे पकडले ते 2च पकडल्यात. तुझ्यासारखं 56 2 बी झापून नाही उघड्यात. माझ्या रस्त्यावर पडला काय अजित पवाराला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर. माझ्या बायका काढतो. अरे माझ्या तर उघड्यात, माझ्याच घरी एकाच छाताखाली राहते. थोरलीचे पोरं धाकटीकडे जातात आणि धाकटीचे पोरगे थोरलेकडे जातात. माझ्या घरात अंतर नाही. माझ्या पुतण्या सगळं माझं घरात. आमचं रस्त्यावर पडलेलं नाही. आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये. अजितदादांना शोभायला पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत. पण कोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे. कोणाच्या कुठं राहतात, कुठं बंगले बांधलेले, कुठं काय सगळं माहिती आहे. काढेन मी जर वेळ आली तर आई शपथ काढेन. आता आमच्या घरादारापर्यंत निघाला काय कारण आहे.
आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं? मी कधी बोललो का? धोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे होत. तुम्ही इथं मानता सुरेश धस आणि पैसा या दोन गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही. अरे आजपर्यंत पैशाला कधी एवढीची किंमत न देणारे ठाकरेचे औलाद आहे. माझ्या बापाची पीठ होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ हे भेक्कू म्हात्रेचे औलाद ठोकाट सुट्टे 100 रुपये असतील. रोज घरून निघताना म्हणावं लागतं 2-1,000 तरी द्या. अवस्था आहे ते बी येताच 2,500 किलो होऊन जाते. महाराष्ट्रात घेतलेले रायले ते सगळे माझ्या दारात पारदे सुद्धा बांधव माझ्या दारात. अरे ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली नाही ते फक्त लालासाहेब माझ्या दारात येते. त्याच्यामुळं आम्हीच असतो बर का. भांडण मिटवतो आम्ही वाढवत नाही बर का. माझ्या दारात येतात आणि धोंडे साहेब मध्ये माझे 5 कोटी घेऊन गेले परत तेच नाही. धोंडे साहेब कायनाथ गडावर चला. गहिनीनाथ गडाला मानतात ना तुम्ही, मी पण मानतो. नारायण गडावर चला, मी मानतो. तुम्ही मानता का मला माहित नाही. भगवान गडावर चला. भगवान बाबांचा भगवान गड आहे. चला नामदेव शास्त्रींच्या साक्षी बर का. तुम्ही बी हात ठेवा भगवान बाबाच्या याच्यावर समाधीवर. मी बी ठेवतो नारायण महाराजांच्या याच्यावर समाधीवर हात ठेवा. नाहीतर वामन भाऊचे तिथं तर जळती आग आहे. वामन भाऊ सोपं काम नाही. सगळं उलट पालटायचे. धोंडे साहेब 5 कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले, झोपेत बोलले का जागेपणे बोलले मला माहित नाही. चला 2-3 दिवस गोधड्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरचा कुठे आसाराम माने कुठे असला तर आमच्या उत्तम नगरला वडार समाजाचे लोक इंटरनॅशनल गोधड्या शिवतात. बाहेरच्या देशात गोधड्या जातात. आसाराम जरा खालून वरून घ्यायला ह्याला गोधड्या पाठवतात. जरा 7-8 दिवस धोंडे घ्या झोपा आणि ते उरकल्यावर काय गडावर चला. नको ते आरोप करू नका. तोंडाला येईल ते बोलू नका. किमान पैशा पाण्याच्या बाबतीत सुरेश धसवर तुम्ही बोलायला नको होतो. पैशाला कवडीची नाही चिल्लरची किंमत देणारी आवला सुरेश धसची. तुम्ही पैशाची भाषा वापरतो. दुसरी काय भाषा वापरतात? बाई अंगावर घातली. अरे आम्हाला आमचंच बघायला सवड नाही. तुझ्या पुन्हा आमच्या घरी सवड घातली ना आम्हाला बघायला. तुमच्या संस्थेच्या सगळ्या भानगडी तुम्ही तुमचा टीव्ही राहू लोकांच्या सगळ्या भानगडी काय तर धोंडे साहेब हायस्कूल आणि कॉलेज मोकळे होते. कोणत्या झाकीचे तुम्ही काय चालतंय तुमच्या कॉलेजवर माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला. देतो पुरावे 4-2 दिवसात. हे डीबी राऊतला आवरा. एका दिवशी डीबी राऊतचे हातपाय लोक काढल्याशिवाय राहणार नाही. डीबी राऊत माझा नाही त्याला मुलीबाळींच्या खोल्यात जातोय हे सुद्धा मला कळतंय. मला माहितीये ते कशाचे जनरलचे का कशाचे मार्क देण्याच्या बहाण्याने मुलीबाळांची छेडछाड करतोय धोंडे साहेब. आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहता का? कुठून आणला नाही डीबी राऊत? डीबी राऊत तू आता वागून दाखव. आणि नीट वागा. संस्था चालवायच्या त्या नीट वागा. जर रस्त्यावर कपडे फाटून तर लोकांनी मारलं ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका. मारतील लोक. त्याच्यामुळं ते डीबी का खिबी राऊत कोण आहे
त्याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आलेत. त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तो सुद्धा कायमस्वरूपी जेलमध्ये राहील. तुम्ही काय पाहता दुसऱ्याला काय बी म्हणतात. अजून एक काय बोलले ते बाई अंगावर बाई बी. अरे दोन बाई सोडून मी तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही. वर डोळा करून बघितला असं तर माझी बहीणच म्हणून बघितली असं. अजून ही असली आवाज आमची नाही. असं वर सुद्धा मी डोळ्यात डोळा सुद्धा कोणाच्या घालीत कोणाच्या घरात गेलो तरी माऊली तर आई असेल तर पाय पडे. कुणाची माय मावली असेल तर तिच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही. अजून तरी नाही बघितलं. इथून पुढे देवाने जर दुर्बुद्धी दिली तर सांगता येत नाही. आता माझा पोरगा 35-32 वर्षाचा झाला. माझा पुतण्या 35 वर्षाचा झाला. माझ्या पुतण्याला 2 पोरीच्या नंतर आता मुलगा झाला. माझ्या मुलाला सुद्धा मुलगा झाला. अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा आम्हाला सोड नाही. आम्ही गेलो सुद्धा नाही. अजून 5 दिवस झाला आमचा मुलगा झालाय तरी तिकडे जायला सुद्धा सवड नाही. आम्ही रोज लोकांचं काम करतो. धोंडे साहेब पारधी समाजाचे लोक आले तर 10 रुपये हातात टेकिता. अरे जाळायचे का त्याच्या प्रॉपर्टीला. हे कामगारांच्या कडा कारखान्याच्या कामगारांचं रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टी. दहशतीची भाषा वापरतात धोंडे साहेब. दहशतीचे. सुभाष जगतापचं कारखान्यावरचं हॉटेल कोणी जाळलं होतं? कोणी जाळलं होतं बाबा? देवळालीचे गुंड आणून एसटीचे लोक वापरून तुम्ही हॉटेल जाळले. तुम्ही दहशती मागवल्या. कामगारांनी मोर्चा ठेवला तर तो मोडून काढण्याची तयारी तुम्ही ठेवली. माणसं मारली बदा आणि काल परवा MS 12 नंबरचे एवढाले झिंजाळे लोक घेऊन कोण हे माझ्या मुलाच्या मागे गाडी घेऊन फिरत. माझा मुलगा त्या गावात गेला त्याच्या मागे आम्ही तर गाड्या घेऊन फिरत नाही. आम्ही तर कधीच गाड्या एकटीच गाडी आपण चला. 4 जण बी माझ्या बरोबर नसते कधीच नसते. माझा मुलगा मतदानाच्या दिवशी पुढे फिरतो आणि MS 12 नंबरचे झिंजाळे कुठून आणले. धोंडे साहेब हाना मारायला झिंजाळे नाही लागत. तुम्हाला मारामारीच करायची असली तर वेळ देऊन या. मारामारी काय असते हे दाखवतो आम्ही हे ते गणपत पाटलाचे नाव भाऊ नाहीत. ते तुम्ही असता आम्ही नाही बर का. हाणामारी कुटारी भानगडी हे आमचा खानदानी धंदा आहे आणि हे आमच्या मुलावर घाव घालायला निघालाय. नाना एक मोठी कुराड सापडेन भेट द्या. काळ्या शेतातले झाडावर घाव घाल बाबा. आता एक शेवटाने आले की माझ्याकडे पाठवून दे परत शेवटून काय बोलतो. मी म्हणलं होतं ना ह्याला मी मोकळा करेल. आधीच मोकळा केला होता. उलशिक सवड नाही मिळालं. 10,000च्या हात आला. 21 का काय हजारावर गेलं. 1,18,21,000 काय माहिती मला. डिपॉझिट जप्त होत आहे का नाही होणार. डिपॉझिट नाही जप्त काय माहिती. मी नाही बघितलं अजून. मला सर्टिफिकेट आणायला जायचंय. तुम्हाला सुद्धा बनशी भाऊ आमच्या इथं उभा आहेत मध्ये. त्यांना गावाकडे जायचंय. आणि माझं म्हणणं असं की बाळू काका राजकारणात 5 वर्ष उभा राहिला तुम्ही. फक्त निवडून कोणामुळे आला जरा डोक्यात घ्या. निवडून आल्याला शरद पवार साहेबाला जाऊन म्हणले 1,26,000 मत सुरेश धर्षित नाईक म्हणले आमचेच. आणि सुरेश धर्ष काय राहिलं म्हणले त्याची बायको जिल्हा परिषदला पडली. अरे एखाद्या निवडणुकीत माझी बायको पडली कुठं आमच्याच घरात भांडणं लावून दिले म्हणून जमलं. आणि त्यावेळेस पंकजाताई स्वतः आल्या. कारखान्याचं उद्घाटन केलं. कशाचं? दुधाच्या प्लॅन्टचं.
हजारो लोक धरण, हजारो तरुणांना रोजगाराचे उपलब्धी आमच्या पाहुण्याची. आता 4 टँकर बंद पडले, ते प्लॅन्ट बी बंद पडला. पंकजाताईंनी नारळ फोडला आणि त्याच्यावर जिल्हा परिषद तुम्ही काढली. या बेल्ट मध्ये काय आहे, त्यांना मानणारी मत आहे त्याच्या जेव्हा आणि सिक्वेन्स लागलेले आमच्या लक्षात नाही. इकडे धनगर समाजाचं सीट दिलं गेलं आणि माळी समाजाचं सीट दिलं. अशोक निवडून आला अशोकमुळे, पण माझी मिसेस पडली. ठीक आहे, एखाद्या निवडणुकीत होत पाडतात लोक, म्हणून तुम्ही तिथं जाऊन म्हणले 1,26,000 मतं माझे. यावेळेस का घेतले नाही बाळू काका? अहो 8 दिवस आमच्या घरी येत होते तुम्ही. जयदत्तचा अपक्ष फॉर्म भरला होता. ते म्हणले जयदत्तचा अपक्ष राहणार असेल तर मी तिकीटच नाही घेत. तुझं तिकीट घेऊन उपयोग काय होता? आणि आता नाही, पुढची 50 वर्ष इथून पुढं आजबे आडनावाच्या माणसाने जर फॉर्म भरला, नुसता फॉर्म बी भरला तर लोक फुटून जातील. इतका सुंदर कारभार तुम्ही केलाय. 5 वर्षामध्ये फक्त लुटायचा धंदा तुम्ही केला, माणसं कामाचा नाही. सुरेश धसनी पैसा नाही कमावला, हे माणसं कमावले. कमावलेत का नाही करा? दोन्ही हात वर करून फिरव ना, फिरव कॅमेरा फिरव. मी नाही पैसा कमावलेला, मी नाही पैसा कमावलेला. जरा इकडे फिरवा, हात खाली करू नका जरा. एवढे काय पैसे कमावून जमत नाही, माणसं कमावं लागते, रिलेशन जपावं लागतं. आणि मी पंकजाताईंना विनंती करतो, पंकजाताई तुमचे जे मार्गदर्शक आहेत ते जरा बदला. आमच्या कानात काय बिड्या घातल्यात का काय? भाजपचं पंच खाली टाकून देता शिरूरला. इथं येऊन तुम्ही सांगत नाही, अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याचं समर्थन जर पंकजाताई करीत असतील, याच्यापेक्षा मुंडे साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला तरी म्हणतात मुहूर्तावर फॉर्म भरला असेल. मी कुठं मुहूर्तावर भरला? मी नाही भरला. कड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होतं, सुरेश धस कमल या चिन्हाला मत द्या. तुम्ही नाही म्हणाला. नाही म्हणलं का? आणि जरा जोरात आवाज. आणि मी त्यांना हेलिपॅडवर सोडायला गेलतो, सगळ्यात शेवटचा माणूस. आम्ही बाजूला निघालो, माझा पोरगा, माझा पुतण्या. मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय बोलणार आहे ते मी कुणाच्या याच्यावरती व्यंगावर बोलणार नाही. ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल, मी बोलणार नाही. सगळ्यात शेवटी हे गेले भेटायला पंकजाताईंना, 15 मिनिटं बोलले, आम्हाला 3 मिनिटं सुद्धा नाही. विजू भाऊला 15 मिनिटं. आणि जी विजू भाऊला स्टेजवरून म्हणल्या, विजू भाऊ कामाला लागा. डोळे पण मिचकवले, असे केले. चुकीच्या माणसाबरोबर मला धोका तुम्ही पंकजाताई द्यायला नको होता. मी तुमच्याशी प्रामाणिक राहिलोय, प्रामाणिकपणे काम केलं. कोणत्याही दुसऱ्या माणसाने रुपये काढला नाही लोकसभेला. मी किती पैसे घातले माझे मला नाही. मी कधी असं केलं नाही. मी एवढं तुमच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही माझ्याशी असं कसं वागला? कुठली पद्धती? आणि एवढं नाही केलं तुम्ही. प्रीतम
ज्यांना फोन आला ऐका तुम्हाला अधिकार नाही प्रीतमताईंचा फोन शिट्टीला मतदान करा आणि एखाद्या माणसाने फोन नाही उचलला तर लगेच पडायचे 2, 4, 5 माणसं येतं लगेच जायचे दरवाजा आणि तुम्हाला प्रीतमताईचा फोन आला फोन उचलला नाही आता दुपारात झोपलेला पुन्हा फोन घ्यायचा ह्यांनी लावला की त्यांनी सांगायचं शिट्टीला मतदान करा. अनंत गरजे पंकजाताईचे पीए त्यांनी फोन केले. संकेत सानप यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबरच असतात आदरणीय ताईसाहेबाबरोबर आणि बाबा ड्रायव्हर का कोण आहे ते बी त्यांच्या बरोबरच असतात त्यांनी बी फोन लावले लोणीला फोन लावले आणि माझ्या शेती चालवा पंकजाताई जीवापासून आणि तळ हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळायला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे आणि जपेल भविष्यात सुद्धा जपेल. कोरोनाच्या काळात सुंदरलाल गर्जे इथं उभा आहे एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला त्याच्यासाठी झगडलो गेलो इथं सुंदर विचारा. मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे पोर आहेत का नाही गर्जे आहे. अहो मलाच फोन करते मीच जातो कुठले काय काय तर आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे लोक ऊसा तोडायच्या ऐवजी म्हणतात बरं एक गाडी घ्या 2 गाडी घ्या 3 गाडी घ्या ते घेतलं महेंद्र टाटा आपण दोघे होतो नागेश्वरीत काय म्हणले झेपऱ्या खाली वंजारी समाजाचे लोक बोलले जास्ती 2 वाजता फोन करला माझ्या गाडीतून ऍक्सिडेंट झाला 2 माणसं गेले सुरेश आमचे गाड्यावाले इतके खतरनाक रेल्वेच्या गेटला जाता काही करते गोळ्यात वरून खाली जाते बर का याच 1 लाख 2 लाख खर्च येत असेल तर सुरेश पण कुठेही तुम्ही माझ्यावरती असं कोणाबरोबर असं वागायला पाहिजे होतं माझ्या बरोबर आणि अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे. मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच. माझा अपमान होईल समाज मला उलट बोला हे अजिबात नाही. बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही. मॉरल आमचं आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि 32,000 अमुक मताचे लीड दिले. जे इकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं ही मत ओबीसीचे मत आता बघा ना ओबीसीचे मत आहेत का कोण अरे जिथं 70% माळी समाजाचं गाव आहे शिरी 70% माळी समाजाचं गाव आहे. संदीप तिथला सरपंच संदीपचे भाऊजे आमच्या बाळूची मंडळी तर का किती मत पडले आमच्या समाजाचे 20% मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडले टोटल किती पडले 1100 फक्त शिरी गावातून 850 मत मला आहेत. धोंडे साहेबांना 300 मत आहेत. जिथं 70% माळी समाज आहे मराठा समाज 20% आहे अदर 10%. तिथं मत सुनेत असला किती 850 आणि सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीसचा उमेदवार आहे देवेंद्र फडणवीसचा म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे
आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीस चौनदार याला टाका पाड, म्हणजे मी इकडून मोकळा इकडून. असं झालं नाही, मी तिकडे बी मोकळा नाही झालो. संबंध आहेत माझ्या दूध संघात समाज आहे. माझे 3-3 हजार लिटर दूध असलेले हे तिकडे वळ 3-3 हजार लिटर दूध असलेले काही चेअरमन आहेत माझ्याबरोबर. त्यांनी मत नाही दिले. खाला तर मलाच पाडणार ना बर का. आणि त्यांना वाटतं मराठा समाजाचे माझ्या सुद्धा आम्ही प्रामाणिक मत दिले. जर आकडेवारी काढा बाकी मिळत नाही पडले काळावर ठेवून मत दिले. आणि आता सुद्धा तुम्हाला वाटतं तुम्ही आमच्या उमेदवार असा नरेटिव्ह पसरवल्यावर इकडचा समाज मत नाही देणार. दिले मत दिलेले. आणि माझं मत असं आहे बबन बोललो माझा त्यामुळं पंकुताई चांगलं केलं नाही तुम्ही. राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमवून बसला तुम्ही. आज प्रार्थना पेरत देऊन टाकेन इतकं वाईट वाटलं. माझ्या विरोधात कोण नव्हते यायला पाहिजे. मी तुमचा मान सन्मान राखला. नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलो. सगळं श्रेय तुम्हाला दिलं. या नगरपंचायतीत बघा अहो जिल्ह्यात शहरात कुठंच सगळीकडे तुम्ही मायनस आहात. आष्टीमध्ये प्लस, गाड्यात प्लस, शिरूरमध्ये प्लस तुम्ही आहात, पाटोद्यात सुद्धा प्लस तुम्ही आहात. 4ही शहरात मी प्लस दिलं तरी तुम्ही भामटा कसा हो. मला भामट्याच्या यादीत नेऊन घातलं का तुम्ही. कोणत्या यादीत नेऊन घातलं. मी कथाही केली का तुमच्याशी. काही नाही केलं. प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो, प्रामाणिक काम केलं. आणि तुम्ही मात्र मला काढा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको होता. 2-4 जणांनी मला येऊन सांगितलं. मी बाबा ड्रायव्हर मान्य केलता, संकेत सारथ मान्य केलता, मी अनंत गरजे तुमच्या जवळचा पीए मान्य केलता आणि संतोष राज मान्य केलता, मधुकर गरजे मान्य केलते. हेच लोक आहेत. पण त्याच्यात तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या अवती भोवती असते आणि तुम्हाला काही बनवते. अहो तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे. कोतवाल असतो, मालक असतो. तुम्ही कोतवालांचा ऐकायला लागला. हे रगेले एवढं सोपं नाहीये. माझं खरंच नादी लागायचं कारण आहे. जे होईल ते होईल राजकारणात, पण वाकून झोपून राजकारण करणारा नाही. झोपना तुम्हीच म्हणत असता. गोपीनाथरावांची शिकवण आहे. होतणार नाही, मागणार नाही, कोणापुढं झोपणार नाही, मोडेल पण वागणार नाही. मी मोडेल पण तुम्ही असं करायला नको. ते पण मान्य केलते. तुमचा कोणता अनुरोध सांगा. गाडीत मी ज्या दिवशी तुम्ही सभेला आला अनुरोध सांगा त्यांच्या गाडीत तात्या आपणच इकडं तुम्ही प्रकाश आपण इकडे 17 वर्षाला सगळं करा. प्रीतमताईच्या मागच्या निवडणुकीत धोंडे साहेब फक्त प्रीतमताईचा दौरा आला की लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बाकावर बसायचं आणि त्यांनी दरवाजावर उतरायचं. एवढा छानटा घंटा काढायचा. मेले आम्ही 17 उचलून स्टेज लावून प्रीतम मत द्या बाबा हे करा ह्यासाठीच राहील. आम्ही कधीही असं पुढं करायचं. लुंपी आवणार नाही माझी. पुढे जाऊन असं आम्हाला हे द्या, आम्हाला हे द्या. नाही मिळालं तर नाही मिळालं, काही नाही मिळालं तरी चालेल. 5व्या टर्मचा आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय. जुनियर नाही. आष्टी मतदारसंघात सुद्धा मी 5व्या टर्मचा आमदार झालोय. आणि 5वी टर्म ही सिनियर मोस्ट टर्म असते. 5 टर्म मी राजकारण केलंय.
परंतु असं केलं नाही. पंकुताई माझ्या पंकुताई हा शब्द वापरतो त्याचं कारण असं आहे, गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही. त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे. मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का. पंकजा ताई सुद्धा नाही. अहो ताई तुम्हाला ताई साहेब म्हणलं, मी ताई साहेब म्हणलं. तुम्ही काय मान राखला माझा? असं काय केलं तुम्ही? हे करायला नको होतं तुम्ही. जे नको ते केलं. मला पाडायला निघाला ही शिट्टी आणतावे माझ्या बरोबर. एवढं मोठं बदगाड आहे पंकुताई, हे एवढं हलवारच नाही. आता तर हे बदगाड परत येतच नाही कधी. आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या मास्तरांनो आज संध्याकाळी जल्लोष साजरा करा. हे मोठा हे बिनकामाचा बोका हा परत कधी उभा राहणार नाही. आणि परत उभं राहिलं तर लाखानेच पाडेल. तुम्ही जरा जल्लोष साजरा करा म्हणा. जे आहे इनके पास अपना कुछ होगा तो भेज दो. आणि तुम्ही हा जाऊ द्या. आम्हाला म्हणलं कटप्पा हे बाहुबली. कशाला बाहुबली? अरे बाहुबली ह्याला म्हणते ह्याला बर का. म्हणून माझी विनंती आहे, मी जास्त तर आकडा तिकडे बोलणार नाही. एवढंच म्हणे मला 4 दिवस झालं माझ्या मनाला लागले. खरंच माझ्या पायात मनाला लागलंय. पंकुताई असं कसं करू शकतो? पंकुताई माझ्या विरोधात कस काय वागू शकतो? माझ्या विरोधात आदेश कस काय देऊ शकता? तुम्ही राष्ट्रीय सचिव आहे, भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव असताना सुद्धा तुम्ही कमळ चिन्ह पाडा आणि शिट्टीला निवडून आणा. असं कस काय म्हणू शकता? तुम्ही म्हणाला ही शिट्टी वाजणारच नाही. कोणाच्या हातात दिली पंकुताई तुम्ही शिट्टी? ज्याला स्वतःचा चिन्ह विसरून ते तुकाने वाजवा म्हणतात. उद्या परवा दिवशी ह्यांचं चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते बर का. आणि पुढे सुद्धा तयारीला लागा यांच्या बरोबर. हा जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिथवर उठले तर बरं होईल. परंतु मला खूप माझ्या खरंच बायहाट माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप मनाला लागलं बरं का. अहो माझे वडील ज्यावेळेस मी मुंडे साहेब त्यावेळेस चाललो त्यावेळेस कासा दादा माझा म्हणला जाऊ नको. पंडित अण्णाची दोघांची दोस्ती फार वेगळी होती. माझे वडील नको म्हणले. शिवाजी नाकाडे जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊ तुम्ही होते म्हणले होते आपण दादागिरी करू याव करू. मी म्हणलं एकदा आपण दादागिरी करू पण आयुष्यभर हा टेकूर आपल्यावर आहे. बंजारी समाजाचा म्हणलं असं शिवाजी नाकाडेंना हो मी तुम्हाला सांगतो. शिवाजी नाकाडेंना जामगावला बोलून घेतलं. माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच्या तिथं बोलून म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे साहेबा बरोबर राहायचे? ते म्हणला मी मुंडे साहेबा बरोबर. कधी त्याला काय बोलवणार? लखला मुंडे साहेबा बरोबर राहा. समाज तुझ्यावर नाराज होईल. बंजारी समाज आक्रमक आहे. तुझ्यावर नाराज होईल. माझ्या बरोबर येऊ नको. पण रावसाहेब शिरसाट हा जरी बंजारी समाजाचा होता तरी तो माझा जिल्हा परिषद सदस्य माझ्या घरात. त्याही वेळेस माझ्या बरोबर आता सुद्धा बसला असं इथं कुठं असं इथंच असं
हा या रावसाहेब शिरसाट माझा जिल्हा परिषद सदस्य उभा आहे. अरे खर तर मी याला जिल्हा परिषद अध्यक्ष करायला पाहिजे होतं रे. हे बिनकामाचा ठोंगणाऱ्या केला मी जिल्हा परिषद अध्यक्ष. ते मात्र प्रवेश करतो इकडं तिकडं. अरे लाज वाटली पाहिजे तुला. एक मोटरसायकलवर हिंडत होता तो आणि मी जिल्हा परिषद माझ्या भावाने गल्लोरे मी दगड खाल्ले. मी दगड खाल्ले त्यावेळेस माझं डोकं फुटलं, माझ्या भावाचं डोकं फुटलं. याच ह्या डॉक्टर रावचं डोकं फुटलं होतं का? आमचं फुटलं होतं. माझ्या भावावर ते गल्लोरे. नंतर मग आम्ही गल्लोरे चालवल्या उलट्या कुठून झालं गेलं सगळं मिटलं. गोपीनाथराव मनात काही ठेवणारे माणूस नव्हते. मी जरी लोकसभेची निवडणूक मुंडेसाहेबांच्या विरोधात लढले होते. कुठं वाकायचं कुठं झुकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं. या कानाने कोणी चुगली केली तर या कानाने सोडून द्यायचे सुरेश, हे मला त्यांनी सांगितलं. आज तेच करतो. लय जरी कोणी कागड्या केला तर मी कोणाचे वाटोळे करत नाही बर का. आणि कुठं गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो मी. पंकजाताई पण कुठं तुम्ही चांगलं नाही. आई शपथ चांगलं नाही बर का. हो हे बरं नाही केलं. आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा आता तरी की तुम्हाला लोणी सय्यदमेर या गावामध्ये लोणी सय्यदमेर कोणी लोणीचं वर हात करा. बघा इथे एवढे लोक लोणी सय्यदमेर जिल्हा परिषद गटात एक सुद्धा बंजारी समाजाचं मतदान नाही. एक मतदान नाही. दरेकर नाना सुद्धा तिकडे काम करीत होते. नाना तिथं करीत होते का नाही नाना. फक्त 8 मत बजरंग बाप्पाला जास्त. किती खरं सांगा ना. त्यावेळेस लोकसभेला 8 मत 3000 मताचं गाव आहे. फक्त 8 मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे. पण आमची इज्जत आहे का नाही. आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही. आणि आता ठाकरेला सुरेश धसला बघा ना किती मत पडली. आता पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही. मराठा समाजाने मत दिले तुम्हाला. तुम्ही मान्यच करत नाही. आणि तुम्ही हाकेला गोंडस बाळ म्हणता. दोन जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाचा करणारा सदस्य करणारा मी. पंचायत समितीचा सभापती करणारा ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप रेखा सानप यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेश. तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि 11 वेळा येतो हाके कुठून येतो कसा येतो. आणि 50 आमदार आम्ही काढणार त्याच्या यादीत असतील भीमराव धोंडे यांना मते द्या. अरे हे का खाल किती वाईट गोंडस बाळा येतो अजून कव्हर बी. आके महाराज नुसतं बोलल्यावर 5000 मत पडलेत माडा मतदारसंघात आणि 3,82,000चा कारभार आपल्याला निघाले. इकडं कुठं तिकडच भाषण करा. मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो. मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही, कधी वाईट केलं नाही. अरे गुरव समाज माझ्या बरोबर, नाभिक समाज माझ्या बरोबर, सुतार माझ्या बरोबर, सोनार माझ्या बरोबर, कंकैया
कणकैया सुद्धा माझ्या बरोबर. कणकैयाचा जिल्हा अध्यक्ष केला का नाही? अरे ढोर समाजाचं मतदान किती मतदान? 180 मतदान. 180 मतदान येतात त्या यांचं. मी कणकैया समाजाचा ढोर समाजाचा नगराध्यक्ष करून दाखवला. माझ्याजवळ जात नाही पात नाही हो. आणि आपले साहेब कोणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कोणाच्या विरोधात बोलताय तुम्ही? 80% 85% धनगर समाजाचं मतदान मला झालं. 85% जरा आकडे बघा. शेंडगेवाडी पासून सिंगरवाडी पर्यंत धडा धडा मी नाव सांगतो. शेंडगेवाडी, भोजेवाडी, कोकरेवाडी, सोनावाडी, हाकेवाडी, मंगरूळ आमचं, साखर सिंग शेखले, सगळं भुरेवाडी, माळपाची वाडी, सगळ्या तोंडपाट. आके साहेब सगळ्या वाड्यांनी फिरायला 5 वर्ष लागले. तुमचेच पाहुणे रावळे तिथं धनगर समाजाचा कॉप मेंबर सुद्धा मी केला. गाला हमराज हे असलं जातीपातीचं राजकारण आम्हाला शिकवलं नाही. आपल्या सगळ्याला विनंती करतो का उन्माद आणू नका आणि सगळ्यांनी आपापले लोकांचे काम करा. पाया पडा, लोकांचे सहकार्य करा. विठ्ठल अप्पा या ठिकाणी आले, मी त्यांचा आभार मानतो. बंशी भाऊ सुद्धा आले आणि गावाकडे जाताना शांततेचा सहकार्य करा आणि लोकांचे काम करा.